विष्णू सहस्रनाम हे मंत्रमय स्तोत्र आहे. मंत्रमयतेचा अर्थ असा की त्याच्या अर्थाच्या पेक्षा सुद्धा त्याच्या शब्दोच्चाराला अधिक महत्त्व आहे. अर्थ महत्त्वाचा आहेच, दोन्ही एकत्र आहेत तिथे, पण ज्याला अर्थ कळत नाही त्यानं सुद्धा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं ज्याला त्याच्या शक्तीप्रमाणे, तर त्याचाही लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याला मंत्रमयता असं म्हणतात. आणि भगवंतांनी गीतेमध्ये भक्तांचे 4 प्रकार केले आहेत. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच. यातला ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ आहे, पण आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी असे जे भक्त आहेत त्यांनाही भगवंतांनी मान्यता दिली आहे. भगवान म्हणतात स्वतःच की उदारा सर्व एव इति, हे सगळे उदार म्हणजे आदरणीय आहेत, स्वीकार्य आहेत. तेव्हा आपल्या अंतःकरणात खरंच भगवंताकडून काही लाभ व्हावा अशी अपेक्षा असली, ती प्रामाणिक असली, तर या स्तोत्र पठणानं तीही पूर्ण होते. खरोखरीच विश्वासानं मी आपल्याला सांगतो की दुसरं काही करायला नको, एकटं विष्णू सहस्रनाम हे माणसाला, जसं माणसाच्या हृदयाभिषरण आणि श्वासोश्वास त्याला लहानपणापासून शेवटच्यापर्यंत मदत करतो, तसं विष्णू सहस्रनाम हे कोणत्याही साधकाला कोणत्याही अवस्थेत केव्हाही तितकंच उपयुक्त आहे.